मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 6वी मराठी बालभारती दुखणं बोटभर। दुखणं बोटभर या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहनी। एसएनडीटी कॉलेज पुणे या ठिकाणाहून त्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत। निवृत्त प्राध्यापिका व लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे। भाषा मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्ये, अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे। अनेक शैक्षणिक विषयांवर तसंच कार्यक्रमांवर त्यांनी लेखन केलेलं आहे। बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक अर्थी वापरला जातो, परंतु या बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचं मजेशीर वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे। त्याच बरोबरीने बोट आणि आपले विविध अवयव या शरीराच्या अवयवांवर कशा प्रकारे शब्दसमूह, वाक्प्रचार, काही शाब्दिक विनोद किंवा गमतीवजा भाग हा कसा घ्यायचा किंवा तो कसा घेतलेला आहे त्याचं उत्तम वर्णन या पाठामध्ये लेखिकेने केलेलं आहे। थोडक्यात या शारीरिक अवयवांवर आलेले हे शब्दसमूह किंवा वाक्प्रचार यामुळे या पाठाला एक वेगळी गंमत आलेली आहे। चला तर ही गंमत आपण अनुभवूया। दुखणं बोटभर। बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात। आमच्या वाड्यातल्या एक बाई भावजईनं मला बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या। आता 10 हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे। आता या ठिकाणी किती गमतीदारपणे त्यांनी सांगितलंय बघा, की खुशाली कळली नसली। पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मोबाईल किंवा व्हॉट्सअप वगैरे ही साधनं नव्हती त्यावेळेला पत्र म्हणजेच टपाल हेच एकमेव साधन होतं एकमेकांशी खुशाली करण्याचं किंवा एकमेकांना काही निरोप देण्याचं, हेच एकमेव साधन होतं। मग बऱ्याच दिवसात कोणाची जर खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली, म्हणजेच कामाच्या ओघामध्ये आपल्याला जेव्हा वेळ नसतो त्यावेळेला कमीत कमी मी ठीक आहे किंवा मी खुशाल आहे या अर्थाने बोटभर चिठ्ठी सुद्धा म्हणजे थोडंसं का त्याने का नाही पाठवलं असं म्हटलं जात असेल। दुसरा एक किस्सा लेखिका सांगतायत की आमच्या वाड्यातल्या एक बाई, पूर्वीच्या काळी पुण्यामध्ये अशा प्रकारे वाडे असत आणि त्या वाड्यामध्ये अनेक कुटुंब राहत असत। थोडक्यात मुंबईला जशी चाळ सिस्टीम होती तसं पुण्याला बरेच मोठे मोठे वाडे असत आणि त्यात अनेक कुटुंब राहत असत। तर या वाड्यातल्या एक बाई, तिच्या भावजईनं तिला बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली हो। तर चिंधी म्हणजेच काय तर फाटका कपडा। आता या ठिकाणी बघा काय म्हणतायत लेखिका, की अशी त्या बाई तक्रार करायच्या। भावजईनं म्हणजे भावाची बायको वहिनीनं मला बोटभर अगदी छोटेसा चिंधी म्हणजे फाटका कपडा सुद्धा दिला नाही। आता पुढे काय म्हणतायत लेखिका, 10 हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई, म्हणजेच काय तर त्या बाई खूप जाड्या होत्या, अवाढव्य होत्या आणि त्यामुळे त्यांना 10 हात साडी ही पुरत नसे,
मग त्या बोटभर चिंधीचं काय करणार होत्या? म्हणजे कसा गमतीदार विनोद या ठिकाणी आणलाय बघा. तर बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली, म्हणजे थोडी सुद्धा, एवढा सुद्धा कपडा दिला नाही आपल्याला, हे त्यांना सांगायचं होतं की माझ्या भाऊजाईनं मला काहीही दिलं नाही. पण हे सांगण्याची पद्धत कशी आहे बघा. आता दुखणं म्हणजेच काय, तर आजार. आता हा आजार कसा आहे, लेखिका म्हणतात बोटभर, म्हणजे अगदी छोटासा. मग हा आजार अगदी क्षुल्लक आहे, छोटासा आजार आहे, पण या दुखण्याने लेखिका कशा हैराण झालेल्या आहेत ते अशा प्रकारे गमतीदार पद्धतीने लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे. सांगायचा मतितार्थ असा की बोटभर हा शब्द अगदी छोटस, क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो. मतितार्थ म्हणजेच काय, तर तात्पर्य किंवा सारांश, निष्कर्ष. म्हणजे एवढं सगळं सांगायचं कारण असं की मला माझ्या वहिनीने, भाऊजाईने अगदी फाटक्या कपड्याचा तुकडाही दिला नाही, किंवा अगदी बोटभर चिठ्ठी सुद्धा त्याने पाठवली नाही, म्हणजे मी खुशाल आहे एवढं पण त्याने कळवलं नाही. हे सगळं सांगण्याचं कारण असं, निष्कर्ष हा, तात्पर्य हे की बोटभर हा शब्द अगदी छोटस, क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो. आपण म्हणतो बोटभर म्हणजे आपल्याला काय म्हणतो, आता एवढा मोठा आपलं शरीर, त्यातला बोटभर म्हणजे एवढासा अवयव. पण माझ्या या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे. बघा, लेखिका विविध अवयवांचा कशा गमतीदारपणे वापर करत आहेत. तर लेखिकेला सांगायचं आहे की मला असं क्षुल्लक असं, हा आपण म्हणतो बोटभर, तर छोटस असं दुखणं माझं झालेलं होतं, परंतु या बोटभर दुखण्याने म्हणजे अशा क्षुल्लक अशा आजारानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे. म्हणजे त्याची ही पूर्णपणे गोष्ट आहे. कहाणी म्हणजेच गोष्ट. आणि ती गोष्ट लेखिका आपल्या समोर अगदी विनोदी पद्धतीने मांडत आहेत. तर क्षुल्लक म्हणजेच मामुली. कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना. आता गुळ जो आहे हा बत्त्याने, म्हणजे बत्ता म्हणजेच काय, खलबत्ता. तर तुम्हाला माहितीच असेल, हा जो आहे ज्याने ठेचला जातो त्याला म्हणतात बत्ता. तर गुळ ठेचताना अगदी त्याच्या समोर बसून काय करतायत, इकडच्या तिकडच्या गप्पा पण चाललेल्या आहेत. कुठला तरी कडक गुळ, तो गुळ कडक होता आणि तो बत्त्याने ठेचताना आजूबाजूला गप्पा चाललेल्या होत्या. एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला. हा बत्ता, या बत्त्याने असा हा गुळ ठेचत असताना अचानक चुकून काय झालं, तर एक घाव हा उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला. वरमी बसणे म्हणजेच काय, तर घाव वरमी बसणे म्हणजेच केंद्रस्थानी फटका बसणे. अगदी बरोबर त्या हाताच्या ज्या ठिकाणी आपल्याला हाड वगैरे असेल अशा ठिकाणी तो जोरात बसला. घाव म्हणजेच काय, तर आघात. तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. मर्मज्ञान म्हणजेच मूळ ज्ञान. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं, पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं, म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातली. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. आता गुळ ठेचताना अशा प्रकारे लेखिकेच्या बोटाला दुखापत झाली. अगदी काय झालं, तर बोटाच्या वरमी बसला, म्हणजे बोटाच्या अगदी बरोबर ज्या ठिकाणी हाड वगैरे असेल अशा ठिकाणी तो घाव म्हणजेच काय, तर आघात. तो घाव बसला. घाव वरमी बसणे म्हणजेच केंद्रस्थानी फटका बसणे. आता तो घाव वरमी बसला म्हणजेच खूप जोराने, योग्य अगदी केंद्रस्थानी
अगदी हाडाच्या ठिकाणी बसला किंवा योग्य ठिकाणी बसला, याचं मर्मज्ञान म्हणजे त्याचं ज्ञान जे आहे, म्हणजे आपल्या चेतातंतूला ती जी जाणीव आहे ती उशिराच झाली. आता असं का झालं, तर काही वेळेला आपल्या हाताला एवढा जोरात मार बसतो की आपल्याला कळतच नाही आणि उशीर लागतो आणि आपल्या चेतातंतूंमार्फत आपल्याला त्या संवेदना कळेपर्यंत वेळ जातो आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला लागलंय. ज्या वेळेला खूप जोरात मार बसतो त्यावेळेला काही वेळेला आपल्याला अशा प्रकारे बधीरपणा येतो. तर घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं. आता पुढे काय म्हणतात बघा लेखिका, पण तू डावखोरी नसताना. आता बोट तोंडात घातलं, लेखिका डावखोरी नाहीये आणि डावखोरी असेल तर काय होणार आहे, डाव्या हाताने हा बत्ता मारला जाणार आहे, त्यामुळे उजव्या हातावर मार बसेल. पण इतर जण काय म्हणतायत, म्हणजे घरातले इतर जण, तू डावखोरी नाहीये म्हणजे डाव्या हाताने बत्ता मारत नाहीयेस, मग उजव्या हाताचं तुझं बोट कसं दुखावलं. बरोबर आहे, कारण तू डावखोरी असेल तर आपण डाव्या हातात बत्ता घेणार आहोत, पण इथे लेखिका तर उजव्या हाताने सगळं करणारी आहे. मग उजव्या हातात बत्ता घेऊन काय करणार आहोत आपण, डाव्या हाताने तो बत्त्याने डाव्या हातात गुळाच्या ठिकाणी पकडून उजव्या हाताने तो बत्ता आपण मारणार आहोत. म्हणजेच कुठल्या हाताला दुखापत झाली पाहिजे, कुठल्या हाताला, डाव्या हाताला, कारण उजव्या हातात आपण बत्ता पकडलाय, तो आपण बत्ता मारणार, म्हणजे दुखापत होणं अपेक्षित आहे डाव्या हाताला, डाव्या हाताच्या बोटाला. त्यामुळे सगळेजण काय म्हणतात, तू डावखोरी नसताना, जर डावखोरी असेल तर डाव्या हातात बत्ता घेऊन ती मारणार असेल, त्यामुळे उजव्या हाताला दुखापत होणं अपेक्षित आहे. मग डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखवलं, म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. आश्चर्याने तोंडात बोटं घालणे, सगळ्यांनी अशी बोटं घातली म्हणजे खूप सगळ्यांना आश्चर्य वाटलं, म्हणून सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, आता ती मामूली दुखापत बघा, बोटभर अगदी क्षुल्लक दुखापत, पण त्या बोटावर किती महिने खर्च करावा लागला, 3 महिने त्याच्यावर उपचार करावे लागले, त्यासाठी औषधोपचार करावे लागले, तो खर्च, डॉक्टरकडे जाणं येणं, त्यामध्ये लागणारा वेळ आणि वायफळ चर्चा. वायफळ म्हणजे निरर्थक, त्या बोटाच्या अनुषंगाने निरर्थक, त्यातून काही निष्पन्न होणारं नव्हतं, पण त्याच्यावर सगळेजण चर्चा करत होते. यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. काय म्हणते लेखिका, हात कपाळाला लावणे म्हणजेच काय, त्या बोटासकट हात कपाळाला लावणं म्हणजेच या सगळ्यावर सगळेजण आम्ही हताश झालो, अगदी निराश होऊन गेले की आता याच्यावर आपल्याला आपण काय कोणाला सांगणार. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिये काम पे चलिये. मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळी सुद्धा नाही वळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताठलं. आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्याने शेकून पाहिलं होतं, पण मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं. शिवाय रागानं हुप्प होऊन बसलं अन हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेल मालिश केलं, पण वो टस से मस नाही हुआ. किती गमतीदार विनोदी पद्धतीने लेखिकेने सांगितलंय बघा. सुरुवातीला बोट ठसठसायला लागलं. ठसठसणे म्हणजेच दुखणे. जेव्हा एखादी आतमध्ये आपल्याला मुका मार लागलेला असतो त्यावेळेला जखम नसते, त्यामुळे काय होतं, ते आतमध्ये ठसठसणं होतं, म्हणजेच आतमध्ये खूप दुखायला लागतं. ते झाल्यावर लेखिकेला आठवण आली, एका जाहिरातीची आठवण आली. मलम मलिये काम पे चलिये. ऍडव्हर्टाईज असतात, त्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारे आपल्या ऍडव्हर्टाईज मधून त्या एकेका
उत्पादनाची जाहिरात केली जाते आणि अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, अधिक आकर्षक करण्यासाठी अशा प्रकारे मलम मलिये म्हणजे मलम लावा आणि कामाला लागा यानुसार लेखिकेने ते बोटावर मलम लावलं, पण कामासाठी ते काही मुळीच वळेना. म्हणजेच आतमध्ये ते बोट ठणकत होतं. मलम लावल्यावर सुद्धा त्या कोणत्याही कामासाठी म्हणजे ते बोट वळू शकलं नाही, म्हणजे वळवता येईना. पुढे लेखिका काय म्हणते बघा, मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेटाला राग आला असणार. मलम लावून पाहिलं पण काही उपयोग होईना. म्हणजेच तिला पुढे म्हणायचंय की त्या बोटाकडे दुर्लक्ष केलं, एखाद्या अवयवाकडे मी दुर्लक्ष केलं यासाठी त्याला राग आला असणार आणि त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताठलं. तर मानी म्हणजेच काय, स्वाभिमानी, आणि ताठलं म्हणजे ताठ झालं. म्हणून बुडत्याला काडीचा आधार. आता बुडत्याला काडीचा आधार ही या ठिकाणी आलेली एक काय आहे, म्हण आहे. तर बुडत्याला काडीचा आधार म्हणजेच काय, तर एखाद्या संकटातून वाचण्याची थोडीशी आशा निर्माण होणे. मग लेखिकेला वाटलं की याचा थोडासा ताठा म्हणजेच काय आलाय, त्याला खूप असा ताठपणा जो आलाय तो कमी करण्यासाठी, म्हणून म्हणजेच त्या संकटातून आपण वाचू म्हणून तिने काय केलं की गरम पाण्याने त्या बोटाला शेकून बघितलं होतं. पण छे, मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा म्हणजेच काय, तर मान. एक मराठी आपला बाणा असतो, अस्मिता असते की मी मोडेन पण वाकणार नाही, असा त्याने बाणा दाखवला आणि रागाने हुप्प होऊन बसलं आणि हे टम्म फुगलं. बघा, हे असं टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेल मॉलिश केलं, पण वो टस से मस नहीं हुआ. टस की मस न होणे म्हणजेच काहीही फरक न पडणे. तर बघा, मानी म्हणजेच स्वाभिमानी, ताटलं म्हणजेच ताट झालं, अगदी ते अजिबात वळू शकत नव्हतं ते बोट. शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड, असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तिथे ही गर्दी, कुणाचा पाय प्लास्टर मध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजेच स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. जेव्हा आपण प्लास्टर घालतो हाताला वगैरे तेव्हा हात तो गळ्यात अडकवला जातो. असल्या अलौकिक अवस्थेतले एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. इथून पळ काढावा असं वाटत होतं. आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होतीच. आता हे बोट खूप ठणकायला लागलं. घरच्या उपायांनी काही केल्या, फायदा होईना. लेखिकेने शेकून बघितलं होतं, मलम लावलेलं, पण काही उपयोग नाही. शेवटी लेखिकेच्या भाच्याने तिला सांगितलं की हा नाद सोड. तर काय कर, हा नाद म्हणजे छंद, आता हे सगळं सोडून दे, म्हणजे शेकणं, मलम लावणं हे सगळं सोड आणि डॉक्टरांना फोन लाव, असा उपदेश शिरोधार्य मानून लेखिकेने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरने काय सांगितले, तपासल्याशिवाय कसं कळेल. मग असं म्हटल्यामुळे लेखिकेला डॉक्टरकडे जाणं भाग पडलं. तर नाद म्हणजे छंद, आणि तिकडे गेल्यानंतर लेखिकेला सगळी लोक दिसली. बघा काय आहेत, कोणाचा हात प्लास्टर मध्ये, कोणाचा पाय प्लास्टर मध्ये, कोणाचा हात गळ्यात. हे सगळं बघितल्यावर तिच्या पोटात गोळा आला. पोटात गोळा येणे म्हणजेच घाबरणे. इथून पळ काढावा असं वाटत होतं. पळ काढणे म्हणजे पळून जाणे, इथून पळून जावं असं वाटत होतं. परंतु अलौकिक म्हणजेच अजब, त्या अजब अवस्थेतले सगळे बघून लेखिकेला तिथून पळून जावं असं वाटत होतं. पण आमच्या त्या
बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. तर ते बोट, लेखिकेने त्याला उपमा दिली आहे बाणेदार, म्हणजे शूर अशा बोटात आता बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. खूप आता तिचं बोट ठणकायला लागलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होतीच. तर बाणेदार म्हणजेच शूर असं ते बोट, पण आता मात्र त्याच्यामध्ये बाण घुसल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भाग होतं. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी, क्षकिरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. मनावरचा ताण उतरला, पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय, आजूबाजूची 2 बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतःकरणानं घरी परतले. किती गमतीदार पद्धतीने लेखिकेने मांडले बघा. लेखिका म्हणते ते चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी. आता बोट ते केवढं, एवढंसं, त्यामुळे तिने त्याला उपमा दिली चिमुकलं बोट. त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी. पण काय केलं, क्षकिरणांनी फोटो वगैरे झाल्यावर, म्हणजे एक्सरे काढला बोटाचा आणि डॉक्टरनी सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, प्लास्टर करायची गरज नाहीये, नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे, मिठास म्हणजे गोड, मन अगदी हलकं झालं. मन हलके होणे म्हणजेच मनावरचा एवढ्यावर जो ताण होता, ओझं होतं, ते उतरलं. थोडंसं हायसं वाटलं, मनावरचा ताण उतरला. पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. आता भ्रमनिरास होणे म्हणजेच काय, तर विश्वास उडणे. आता तिला बरं वाटलेलं, ताण उतरलेला, की चला आता आपल्याला काय प्लास्टर विस्टर नकोय, म्हणजे काही हाडाला बिडाला लागलेलं नाहीये. परंतु थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. स्ट्रॅपिंग, आता स्ट्रॅपिंग केलं म्हणजे काय केलं बघा, तर आजूबाजूची 2 बोट ही ताणून बांधली. ह्याला म्हणतात, चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, ह्याला स्ट्रॅपिंग. म्हणजे जो बोट दुखावलेला असेल त्याला आधार मिळावा म्हणून आजूबाजूची बोट सुद्धा त्याच्यामध्ये घेऊन ताणून बांधून ठेवली जातात, जेणेकरून त्या हाताला सपोर्ट मिळावा, आधार मिळावा. आणि ती बोट सुद्धा त्यामुळे काय होतात, एकत्र आल्यामुळे ती सुद्धा अशी ताठ होतात. आणि वर आणखीन काय केलं, हातही गळ्यात अडकवला. जास्त हालचाल होऊ नये म्हणून हात सुद्धा गळ्यात अडकवला. तर अशा प्रकारे लेखिकेचा भ्रमनिरास झाला, म्हणजे तिचा विश्वास उडला. तिला वाटलेलं की आता काही प्लास्टर नकोय, फक्त स्ट्रॅपिंग. स्ट्रॅपिंग म्हणजे माहित नव्हतं, पण स्ट्रॅपिंग हा प्रकार म्हणजेच काय, तर अशा प्रकारे बोट एकत्र घेऊन बांधणे आणि वरती हात पण गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं, आता तो हात काय झाला, जड झाला, म्हणजे हातात जडपणा आला, कारण तो हात आता काम करू शकणार नाहीये. त्याचबरोबर पर्स हलकी झाल्यामुळे बघा, त्याही अवस्थेत काय म्हणते लेखिका, डॉक्टरला फी द्यावी लागलीये, त्यामुळे पर्स पण हलकी झाली, पैसे खर्च झाले. त्यामुळे जड अंतःकरणानं, अंतःकरण जड होणे म्हणजेच दुःख होणे. तर अशा प्रकारे हातही जड, मनही जड झालं आणि मी घरी परतले. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत. त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असावं, अशी माझी बालपणापासूनची बाळभोत शंका आहे. पण ती विचारायचं धाडस होत नाही.
त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, गोळ्या गिळंकृत केल्या. आता पुढे लेखिका काय म्हणते बघा, शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत. हात बांधलेल्या अवस्थेत, हात बांधणे म्हणजेच आपण काहीही करू न शकणे, चूप बसणं. तर अशा प्रकारे हात बांधलेल्या अवस्थेत काहीच करता येत नव्हतं. त्यामुळे लेखिकेची अवस्था काय झालेली आहे, हात बांधलेल्या अवस्थेत सारखी, म्हणजेच काही न करता येण्यामुळे तिला नुसतं बसावं लागलं होतं. म्हणून ती म्हणते शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत. त्यामुळे लेखिकेला कामावर रजा टाकून घरी बसावं लागलं. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको. डावं उजवं मानणे म्हणजेच भेद करणे. आपण असं काही भेद करायला नको. असा सुज्ञ विचार करून, म्हणजे चांगला विचार, सुज्ञ म्हणजे चांगला, चांगला विचार करून लेखिकेने डाव्या हाताने काम करणं सुरू केलं. पण डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. अंमळ म्हणजेच थोडासा, डावा म्हणजेच, डावा निघणे म्हणजे कमी प्रतीचा असणे. आपण एखादी गोष्ट कमी प्रतीची असते त्याला म्हणतो हे डावं आणि हे उजवं. तर उजवं म्हणजे चांगल्या प्रतीचं, तर डाव्या प्रतीचं, डावा निघणे म्हणजे कमी प्रतीचा ठरणे. तर तो थोडासा डावाच निघाला, म्हणजेच नावाप्रमाणे तो काही कामाच्या उपयोगाचा येईना. तर विंचरणं पकडणं काहीही जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. हात चोळत गप्प बसणे म्हणजेच नाईलाज होणे आणि त्यामुळे गप्प बसावं लागणे, चूप बसणे. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. वेदना होत होत्या. त्यासाठी दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या. आता या गोळ्यांबाबत लेखिका काय म्हणते बघा, आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असावं, ही आपली माझी लहानपणापासूनची बाळबोध शंका. तर मला आता ही काय आहे, थोडीशी शंका आहे लहानपणापासून, की गोळ्या बोटासाठी घ्यायच्या आहेत, त्या पोटात जाणार आहेत, पण बोट कसं काय त्याने बरं होणार. परंतु ते विचारायचं काही मला धाडस झालं नाही. त्यामुळे अवसान गोळा करून मी त्या गोळ्या गिळंकृत केल्या. गिळंकृत म्हणजेच गिळणे. तर गोळ्यांच्या किमती पाहून अवसान गळालेलं होतं. त्यामुळे लेखिकेने त्या बालिश शंका न विचारता, विचारण्याचं धाडसही न करता अगदी त्या गोळ्या काय केल्या, गिळून टाकल्या. बोट नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच. आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. बच्चों का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं. तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. मग काय, चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळं कामाचा पट्ट्या बोळच. आता पुढे काय म्हणते लेखिका बघा, बोट नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग, आता आपण गुंडाळण्याला रॅपिंग हा शब्द वापरतो, पण हा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा शब्द डॉक्टर का वापरतात हे डॉक्टरच जाणे. जाणे म्हणजे माहित असणे, हे डॉक्टरांनाच माहित आहे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं काही आलबेल झालं नाही. आलबेल म्हणजेच काय, तर ठीकठाक झालं नाही. आणखीन थोड्या गोळ्यांची फैर झडली. फैर झडणे म्हणजे अजून काही गोळ्या डॉक्टरने दिल्या, अजून गोळ्या घेण्यासाठी दिल्या आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. अशा प्रकारे हातात चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. पण चेंडूने कोण खेळतो, चेंडू हातात असा वर खाली करणं, हे लेखिकेला वाटलं की बच्चों का खेल, हे काय मुलांचं आहे असं वाटून लेखिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण पुढच्या भेटी आणि ज्या वेळेला ते बोट अजिबात वळेना म्हणून लेखिकेला परत डॉक्टरकडे जाणं भाग पडलं, त्यावेळेला
पुढच्या व्हिजिटला डॉक्टरनी काय सांगितलं की ते बोट न वळण्याचं कारण म्हणजेच काय तर चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं हे व्यायाम केले नाहीत. हे व्यायाम न केल्यामुळे त्या बोटाला काय झालं नाही, एक स्मूथपणा, ते जे तिकडचे स्नायू आहेत ते बांधून ठेवल्यामुळे ताठ झालेले होते, तर त्यांच्यातला ताठरपणा नाहीसा करण्यासाठी अशा प्रकारे हे व्यायाम करणं आवश्यक आहे, हे डॉक्टरांनी समजावून सांगितलं. म्हणजेच लेखिकेने बच्चों का खेल असं करून त्या व्यायामाकडे दुर्लक्ष केलं होतं, तर त्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. बोट ठेवणे म्हणजेच काय तर दोष दाखवणे. प्रत्यक्ष कशामुळे झालं, हे दोष दाखवून दिला की हे व्यायाम न केल्यामुळे हे झालेलं आहे. मग काय परत नाईलाज, त्यामुळे चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळं कामाचा बट्ट्या बोळच. बघा, आलबेल म्हणजेच ठाकठीक असणे, फैर झडणे म्हणजेच सरबत्ती सुरू होणे, आणि बट्ट्या बोळ म्हणजेच फसणे. रजा संपली आणि लेखिका कामावर गेली तरी सुद्धा हे बोट न वळवता आल्यामुळे कामाचा बट्ट्या बोळच झाला, म्हणजेच काम सुद्धा सगळं फसलं. तर अशा प्रकारे या शुल्लक बोटाकडे लेखिकेने थोडंसं दुर्लक्ष केलं, परंतु कशा प्रकारे या बोटाने असहकार पुकारला हे लेखिका सांगते. आता पुढे काय म्हणते बघा, हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं, पण अजूनही मी बोट मोडू शकत नाही. आणि तिकडे कंसात काय लिहिलंय, पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोट मोडू शकत नाही. राग आला तरी त्वेषानं घट्ट मूठ वळवू शकत नाही. बोट आपला हात दाखवत राहतच. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे, आणि आता बोटाचं महत्वही समजलं आहे. तर लेखिकेचं म्हणणं आहे की हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं, हत्तीच्या पावलांनी येणे आणि मुंगीच्या पावलांनी जाणे. म्हणजेच काय, हत्ती म्हणजे अजस्त्र असा प्राणी आणि मुंगी म्हणजे अगदी छोटासा प्राणी. तर हे जे दुखणं आलं ते लेखिकेला सुरुवातीला क्षुल्लक वाटलं होतं, परंतु ते कसं आलं तर हत्तीसारखं अजस्त्र होऊन आलं, हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं. आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलांनी म्हणजे अगदी हळूहळू बरं व्हायला लागलं. मग हत्तीच्या पावलांनी येणे आणि मुंगीच्या पावलांनी जाणे म्हणजेच काय, तो खूप मोठी दुखापत होणे आणि अगदी हळूहळू ती बरी होणे. ते झालं, मुंगीच्या पावलांनी ते हळूहळू बरं होऊ लागलं, पण अजूनही मी बोट मोडू शकत नाही कोणाच्याही नावाने, म्हणजेच बोट मोडू शकत नाही. बोटे मोडणे म्हणजे कोणालाही दोष देणे, पण इथे लेखिकेने काय म्हटलंय की तिच्या बोटाला झालेली दुखापत त्यामुळे ती बोट मोडू शकत नाही. पण इथे लेखिका गमतीने म्हणते की कोणाला दोष द्यायचा असेल, कोणाच्या नावाने बोट मोडायची असतील तरी सुद्धा मी मोडू शकत नाही. राग आला तरी द्वेषानं घट्ट मूठ वळवू शकत नाही. द्वेष म्हणजे जोर, कोणाचा राग आला, काहीतरी करायचं असेल तर जोराने मूठ वळवू शकत नाही. का तर बोट आपला हात दाखवतच राहतं. तर बोट काय करतं, आपला हात दाखवत राहतं, म्हणजेच बोट जो काही असहकार करायचा आहे तो असहकार वेळोवेळी दाखवतो. तर आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे, आणि आता बोटाचं महत्वही समजलं आहे. तर बोट अगदी क्षुल्लक वाटणारा अवयव, पण तो सुद्धा किती महत्वाचा आहे. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताकडे बघायचं असतं, आणि प्रभाते करदर्शनम ही श्लोक जो आहे तो का म्हणायचा आहे. प्रथा पडणे म्हणजे रीत असणे, रिवाज असणे. तर ही रीत का पडलेली आहे, तर या
बोटांचं का महत्व आहे, हाताचं आपल्या प्रत्येक अवयवाचं का कोणतं महत्व आहे हे मला आता चांगलंच समजलेलं आहे. तर अशा प्रकारे अतिशय गमतीदार पद्धतीने लेखिकेने या क्षुल्लक अशा दुखण्याने कशा प्रकारे लेखिकेला खूप नामोहरम करून सोडलं, खूप त्रास दिला आणि कशा प्रकारे असहकार पुकारला हे अगदी गमतीदार पद्धतीने या पाठात आपल्या समोर सांगितलेलं आहे. काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण बघूया. हैराण करणे, त्रास देणे, घाव वरवी बसणे, केंद्रस्थानी फटका बसणे, तोंडात बोट घालणे, आश्चर्य वाटणे, हात कपाळाला लावणे, हताश होणे, ताठा कमी करणे, अहंकार कमी करणे, शिरोधार्य मानणे, अग्रक्रम देणे, भ्रमनिरास होणे, विश्वास उडणे. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये एका क्षुल्लक अशा बोटाने कशा प्रकारे लेखिकेला हैराण केलं आणि त्यातून लेखिकेला त्या बोटाचं महत्व कसं समजलं याचं गमतीदारपणे वर्णन केलेलं आहे. या पाठामध्ये आलेले काही वाक्प्रचार, म्हणी तसंच व्याकरणाचा भाग आपण पुढील भागात बघणार आहोत. धन्यवाद. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.